नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. कोंडे सर नमस्कार. नमस्कार. तुला सुद्धा नमस्कार. दीपक जोईल. तुझं नाव माहित नाही. नाव काय? दीपक जोईल. दीपक, हा, जोईल बरोबर. तुमचं बेरा या चित्रपटाच्या टीमचं इथे सहर्ष स्वागत आणि सर्व कोकणवासियांचं इथे मनपूर्वक स्वागत. श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गरजलो रे गरजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे गरजलो ही चळवळ सुरू केलेली आहे आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशातील उपक्रम म्हणजे कोकणामध्ये अनेक रत्न लपलेले आहेत, हिरे आहेत. कोकणामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. अशा सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या इथे व्यक्त होण्यासाठी मुलाखती, लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचं इथे आयोजन केलं जातं. तुम्हाला सर्वांना सांगावयास आनंद होतो आहे की आतापर्यंत 341 भाग पूर्ण झालेले आहेत आणि आजचा 342वा भाग आहे आणि या 342व्या भागाला आम्हाला लाभलेले म्हणजे सध्या बहुचर्चित आहेत. सर्वीकडे बॅनर चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणजे 7 समुद्रापार मालवणी चित्रपट खैचो गेलो तो म्हणजे आमचं भेरा आणि खरोखरच या टीमला खूप मी नाव ऐकणं आणि बरंच म्हणजे वेगळा त्यांचं आता उलगडो सगळं होतोच, पण खूप बरा वाटला भेरा आणि मालवणी चित्रपट 7 समुद्रापार पोचलो. तर परत एकदा तुमचे टीमचं भेरा या चित्रपटाच्या टीमचा परत एकदा मी मध्ये मध्ये मालवणी बोलतोय आणि मध्ये मध्ये मराठी बोलताय. तर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. थँक्यू. श्रीकांत सर, या भेरा चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर सर आपल्याला इथे आज उपस्थित आहेत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, भेरा चित्रपटाबद्दल व्यक्त होणार आहेत. त्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते, कवी आणि यांची आज इथे मुलाखत झालेली आमचे प्रमोद कोंडे सर सुद्धा उपस्थित आहेत. दीपक जोईल सुद्धा भेराचं लीड करतोय, तो सुद्धा उपस्थित आहे. सर्वांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि आजच्या या लाईव्हला सुरुवात करूया. जय कोकण. तर भेरा या चित्रपटाचे चर्चित असं आणि बरेच ठिकाणी बॅनर वगैरे मी बघतोय, जायचं बॅनर वगैरे दिसतं. तर भेरा चित्रपटाबद्दल नक्की काय म्हणजे प्रसाद खानोलकर सर आणि यांची कथा आहेत, संवाद आपले आहेत. तर भेरा या चित्रपटाबद्दल ऐकून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. श्रीकांत सर. येस, बेरा चित्रपटाविषयी मेन सांगायचं म्हणजे आता काय होतंय, मी असा प्रयत्न करेन की आता बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी मुलाखती झाल्या, इंटरव्ह्यू झाले, तर प्रश्न तर अर्थात आपल्याला साधारण तेच सगळ्यांना पडलेले असतात. पण मी प्रयत्न असा करेन की अशी कुठली उत्तरं आहेत जी मी इतर ठिकाणी नाही दिली आणि आता मला ती द्यावीशी वाटतायत. प्रश्न जरी सेम असला तरी त्या उत्तरांमध्ये काही भाग राहून जातो कधी कधी. तर भेराची मजा अशी आहे की मी कोविड काळात नंतर ती 1-2 वर्ष आपण सगळ्यांनीच घालवली आणि त्या 1-2 वर्षानंतर बऱ्याच जणांना आपल्या आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची इच्छा, नव्याने आता काहीतरी बाबा एक काय म्हणतात ना, सगळ्यांचं आयुष्य थांबलं होतं. तर त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं एक नवीन कल्पना सुचल्या, काही जणांनी नवीन व्यवसाय सुरू केले, काही जणांचे गेले, त्यांनी मग नवीन नोकरी घेतली, असं काही ना काहीतरी बदल झाले. तसं मी ठरवलं होतं की मी माझी पहिली फीचर फिल्म आता करणार, फुल लेंथ पूर्ण लांबीची मी फिल्म माझी पहिली मी करणार. पहिली ह्याच्यासाठी की मी त्याच्या आधी एक शॉर्ट फिल्म फक्त डिरेक्ट केली होती. ऍक्टर म्हणून बऱ्याच फिल्म्स मध्ये काम केलं होतं, छोटे मोठे रोल होते आणि मी थिएटर डिरेक्शन करतोय गेले 12-15 वर्ष. पण मला फिल्म डिरेक्शनची योग्य वेळ, योग्य संधी, मी पूर्णपणे आता बाबा ह्याच्यासाठी तयार आहे हे जे वाटणं असतं, हे मला कोविड नंतर तो अभ्यास माझा जास्त झाला. आणि मग सुरुवात कुठून करायची याच्या प्रश्नात मी असताना मला असं जाणवलं की अरे, आपलं लहानपण जिथे गेलं, आपल्यावर संस्कारच्या मातीचे आहेत, आपण जिथे फिरलो, आपण जिथे वावरलो, ते काय आहे तर ते कोकण आहे. म्हणजे मी 12वी पर्यंत कुडाळमध्ये, कुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी आहे. माझे वडील गणिताचे शिक्षक होते, भिडे सर, कुडाळ हायस्कूलमध्ये. आणि मी 12वी नंतर आर्ट कॉलेजला गेलो पुण्यामध्ये. तर आता झालं असं की सुरुवात कुठून, तर आपली मुळं कुठे आहेत, आपण कुठे लहानाचे मोठे झालो, आपल्याला काय बघायला आवडेल, या सगळ्यातनं ही फिल्म कोकणातली कुठली तरी स्टोरी घ्यायची असं ठरलं होतं फक्त. आणि मग त्या स्टोरीच्या शोधात असताना मला
प्रसाद खानोलकर काका म्हणजे सर, त्यांना आम्ही काही डिरेक्टली ओळखत नव्हतो, पण आमच्या मध्ये कॉमन फ्रेंड्स बरेच होते. तर मी असा शोध घेत असताना की अरे मला गावाकडची स्टोरी हवी आहे, गावातली कथा हवी आहे. तेवढा मला मग प्रसाद खानोलकरांची साकव ही कथा वाचण्यात आली, म्हणजे काकांनी ती वाचून दाखवली. आणि ती वाचून झाल्यानंतर ती त्यांनी कोविड काळावरच लिहिलेली होती, त्यामुळे ते अजून जुळून आलं की अरे आपण आत्ताच्या भावनिक एका टप्प्यातनं गेलोय, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोकणातली पण करायची होती. आणि असे एक 2-3 मुद्दे जुळून आले आणि मग त्या साकव कथेवर भेरा ही फिल्म करायचं ठरलं. मग भेरा करायचं ठरलं, आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं. पण असं होतं ना की फिल्म करायची म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य असतं, सगळ्यांनाच माहितीये. ते फक्त तुमच्या इच्छेवर नाहीये की बाबा, जसं आता मी पण नाटक करतो, नाटककार आहे, मी एक संस्था सांभाळली आहे. मी असं कायम म्हणतो की नाटक करायचं झालं तर मी कदाचित माझ्या घराच्या गॅलरीत पण करेन, टेरेसमध्ये पण करेन. कारण मी करणारा असेल, मला बघणारे 5 प्रेक्षक असले तरी चालणार आहेत. पण सिनेमा करायचा म्हटला की त्याला मिनिमम आर्थिक एक काहीतरी लागतं. आणि मग आमचं असं सुरू झालं की कोविड काळानंतर बऱ्याच जणांचे बऱ्याच बिझनेसमध्ये आणि याच्यामध्ये बरेच हे झाले होते, काय म्हणतात ना, आर्थिक परिस्थिती फारच बरोबर. लोकांची ढवळून निघालेली असल्यामुळे हो, कोणी हो. पटकन पैसे द्यायला तयार नव्हतं त्या काळात चित्रपटांसाठी. आणि म्हणून मग आम्ही वर्षभर असं केलं की अरे हरकत नाही, आपल्याला याच्यासाठी आर्थिक सहाय्य जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण आपण तोपर्यंत आपण स्क्रिप्टवर काम तरी करत राहू. आणि जवळ वर्षभर मी आणि प्रसाद खानोलकर आम्ही मिळून कथेची पटकथा करण्याचा रिसर्चच सुरू केला. पहिला चित्रपट असल्यामुळे कुठलाच अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स ठेवून चालणार नव्हतं. कारण लोक वेळ देतात, लोकांचा पैसा इन्व्हेस्ट होणार असतो, असं सगळंच घडणं असतं. ती जबाबदारी मोठी होती. आणि आम्ही मग पटकथेवर काम सुरू केलं. मग असं लक्षात आलं की अरे आता आता पैसे आले की मग सुरू करू शकू. तोपर्यंत एक गॅप घेतली. आम्ही आमच्या लाईफमध्ये आमच्या प्रायोरिटीजवर जरासं होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा योग्य संधी मिळाली, आम्हाला त्याच्यासाठी फायनान्सर मिळाले. त्याच्यानंतर मग आम्ही काम सुरू केलं. म्हणजे बरोबर 3 वर्षापूर्वी 2022च्या मार्चमध्ये काम सुरू झालं होतं. आपण आता परत बरोबर 3 वर्षांनी मी हे सांगतोय. तर मार्चमध्ये काम सुरू झालं. मग हो, हो. तेव्हापासून मग फिल्मचं शूटिंग असेल, मग पोस्ट प्रोडक्शन असेल, मग त्याचं 1.5 वर्ष फेस्टिव्हल प्रवास चाललाय. असं सगळं करत आता ती त्याच्या एका अंतिम टप्प्यावर आहे. येस. छान. नक्कीच कोकणामध्ये आपल्या खूप काय आहे आणि जेव्हा कोकणातील या लाल मातीत जन्मलेला किंवा लाल माती त्याची कर्मभूमी आहे. तर खरोखरच या आपल्या मातीमध्ये कोकणामध्ये स्वर्गामध्ये खूप काही आहे करण्यासारखं. बरोबर. तर आपण एक नाट्य कलावंत किंवा शॉर्ट फिल्म या क्षेत्रात कार्यरत असताना एक दिग्दर्शन म्हणून हा तो आपला पहिला चित्रपट आहे. तर हा चित्रपट होय. करताना आपणास दिग्दर्शक म्हणून आलेला अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. एक ओके. दिग्दर्शक म्हणून. ओके. दिग्दर्शक म्हणून आता मी थोडं ह्याच्याविषयी बोलताना नाट्य दिग्दर्शक आणि सिनेमा दिग्दर्शक मलाच आलेलं एक तुलनात्मक थोडंसं बोलेन. अ, बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की नाट्य दिग्दर्शक जे असतात ते जेव्हा सिनेमा दिग्दर्शन करतात, किंवा कुठलाही दिग्दर्शक जो असतो तो थोडासा त्याच्या पद्धतीने किंवा त्याला आवडणाऱ्या स्टाईलने ती गोष्टी तयार करतो. पण मला असं वाटतं की आजच्या काळात आपण जेव्हा कंटेम्पररी आपण ज्याला म्हणतो, समकालीन आणि त्यातही बरोबर. वास्तववादी असं जेव्हा आपण करतो, तेव्हा ती स्टाईल तशीच ठेवली तरी चालते, पण माध्यमानुसार ती थोडीशी बदलावी लागते. मग मी वास्तववादी गोष्टी स्टेजवर कशा दाखवणार आहे आणि वास्तववादी गोष्टी मी कॅमेऱ्यातनं कशा मांडणार आहे. तर बरोबर. दिग्दर्शक म्हणून एकतर मी ह्या टप्प्यावर यायला वेळ घेतला, की मला चित्रपट कॅमेरामधनं दिसतोय ना. म्हणजे मी लोकेशन हे केवळ डेकोरेशन म्हणून वापरणार नाहीये किंवा एक काय म्हणतात ना, घटना घडायला मला एक जागा हवी आहे म्हणून मी ती वापरली आहे, हो. असं असं चालत नाही. सिनेमा हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देणारी गोष्ट असते. आणि सिनेमा जिवंत कसा वाटेल म्हणजे म्हणजे आपल्याकडे कसं आहे, रिअलिस्टिक वास्तववादी अभिनय, पण मग परत ती एक मेथडच वापरली जाते.
आणि मी थोडंसं टेक्निकल बोलतोय, पण मला अनेक जण बेहराच्या रिअलिस्टिक ऍक्टिंग विषयी विचारतात, म्हणून मला आता या प्लॅटफॉर्म थ्रू मी सांगतो की असं एक म्हटलं जातं की प्रॅक्टिस असावी पण ती दिसू नये, अशी एक टर्म आहे परफॉर्म करत असताना. तर आता वास्तववादी अभिनयाची मेथड काय वापरली आहे ही जर जाणवली असती बघताना, तर कदाचित ते खोटंच वाटलं असतं परत. पण ते तसं काहीही वापरलेलं जाणवत नाही, कारण की ते खरंच केलं गेलंय. आणि डिरेक्टर म्हणून ह्या कथेवर काम करत असताना मला सगळ्यात मोठं चॅलेंज ते होतं की मला रंगभूषा असेल, वेशभूषा असेल, कला दिग्दर्शन असेल, कारण या तिन्ही गोष्टी मीच हँडल केल्यात. मला नाटकांपासून थोडीशी सवय आहे की मी दिग्दर्शन करणार असेल तर एनिवेज दिग्दर्शकाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत की मला एक्झॅक्टली काय हवं. तर मला नक्की मला काय वातावरण तयार करायचंय, मग अभिनेते हे त्या वातावरणातलाच भाग असणार आहेत, ते काही वेगळे नसणार आहेत. म्हणजे एकीकडे मी वातावरण तयार केलं आणि मग त्याच्यावर अभिनेत्यांना आणून उभं केलं, इतकं कृत्रिम ते नाही, नकोय हे आधीपासून माहिती होतं. आणि म्हणून मग मी नाट्य दिग्दर्शनातनं थोडी गॅप घेऊन मगच सिनेमा दिग्दर्शन करायचं ठरवलं. नाहीतर असं होतं की तुमचं थॉट प्रोसेस सेम होते. म्हणजे आपण बऱ्याचदा मराठी ऍक्टर हिंदी बोलताना सांगतात बघा की अरे ह्याचा मराठी ऍक्सेंट हिंदीमध्ये येतोय. तर ते का होतं? कारण आपण विचार मराठीत करतो आणि बोलतो हिंदी. त्याच्यामुळे तो ऍक्सेंट आपल्याला येत नाही पटकन. तसं माध्यमाच्या बाबतीत पण आहे की मी सिनेमा दिग्दर्शन करतोय पण माझे विचार नाट्य दिग्दर्शकासारखे होत आहेत, तर कदाचित ते अचीव्ह झालं नसतं. तर दिग्दर्शन करत असताना काही गोष्टी ह्या अगदी आधीपासून की नाट्य दिग्दर्शन आपण थोडे दिवस थांबावं, जरा त्याच्यातनं बाहेर पडावं, मग सिनेमा दिग्दर्शनाचा अभ्यास करावा, मग आपल्याला कथा ती कशी दिसतीये, कशी मांडते, आणि खूप फिरलो. म्हणजे मला माझ्या कल्पना म्हणजे दिग्दर्शकाला मला असं वाटतं की स्वतःच्या आयडियाज आणि स्वतःच्या इमॅजिनेशनच्या बाबतीत हट्टी राहून चालत नाही. ते एक रफ स्केच असतं. मला साधारण हे असं वाटतंय, पण हे कुठे घडू शकतं याचा जो शोध आहे ना, तो आमचा खूप मोठा होता. म्हणजे आम्ही मालवण पासून ते अगदी पार शिरोडा रेड्डीपर्यंत कोस्टल सगळ्या गावांमध्ये गेलेलो आहोत. सगळ्या, म्हणजे लिटरली सगळ्या. प्रत्येक गावात जायचं आणि आमच्या स्टोरी मधली ही घटना, हे घर, हा प्रसंग कुठे बाबा घडू शकतो, असं भरपूर शोधलंय. सो जेवढं पेपर वर्क केलंय तेवढंच इतर गोष्टीही शोधलेल्या आहेत, आणि म्हणूनच का काय कदाचित त्या सगळ्यांचं एक योग्य मिश्रण आता अचीव्ह झालेलं आहे. नक्कीच. येस. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण म्हणजे आता बऱ्याच अनेक वेळा आपण पाहतो की नाट्य दिग्दर्शन करून चित्रपट दिग्दर्शकाकडे ओळखतात आणि त्यातून तुम्ही गॅप ठेवून म्हणजे थोडं कालावधी नंतर तुम्ही सिनेमाकडे दिग्दर्शन करण्यासाठी वळला आणि सखोल हो. अभ्यास म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहिलं जातं की मग काही गोष्टी अशा राहतात, पण तुम्ही सखोल अभ्यास करून हा बेहरा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. खूप कौतुकास्पद आहे. मला नेहमी हा आमच्याकडे घरातल्याकडे हा एक प्रश्न नेहमी येत असतो किंवा अनेक विषयावर यामुळे मी लाईव्ह येऊन स्वतः भाष्य केलेलं आहे की आपल्या कोकणामध्ये अनेक ह्या लालमतीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत, नवनवीन हो. होतकरू कलाकार आहेत. अनेक म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे चित्रपट इकडे होतात, सिरियल होतात, शॉर्ट फिल्म, सगळ्या गोष्टी इकडे होतात आपल्या कोकणामध्ये, या स्वर्गामध्ये. पण बरोबर. तिथल्या म्हणजे अनेक मोठमोठे सिरीज बघा किंवा सिरियल मध्ये बघा, तिथे आपल्या स्थानिक कलाकारांना म्हणजे महत्वाचे म्हणजे मुख्य भूमिकेसाठी त्यांना संधी दिली जात नव्हती. म्हणजे छोटे छोटे रोल दिले जात होते. पण बेहरा चित्रपटामध्ये आज मुख्य भूमिका आपले स्थानिक कलाकार करतात. हे मला खूप म्हणजे मालवणी सांगायचं म्हणजे खूप बरं वाटलं आणि मन भराणीला माझा. कारण जी तळमळ होती की आमची जी इच्छा होती की घरातली इच्छा होती की माझ्या कोकणात आपल्या ह्या लाल मातीत जे कलाकार आहेत त्यांना काहीतरी संधी का होईल. आणि कोयंडे सरांका माहितीच असा की आम्ही नेहमी पोटतिडकीने ह्या म्हणत असतो की स्थानिक कलाकार तो काय कमी नाही असा आपल्या कोकणात चांगले मोठमोठे दिग्गज कलाकार त्यांना संधी का होईल, नाही तर आपल्या बाहेरच्या आणून जर त्यांना लीड दिले आणि आपल्या लोकांका आपल्या कलाकारांका छोटे छोटे मॉप मध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्याचा काय अर्थ नाही. पण तुम्ही हे मुख्य भूमिका आपल्या स्थानिक कलाकारांका दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
एकतर मी ह्या सगळ्याकडे कसं बघतो माहितीये का, की माझ्यासाठी गणित म्हणजे कुठेच कधीच हा बाहेरचा, हा स्थानिक, हा आतला असं काही मी विचार फार करत नाही किंवा केला नाही. हा म्हणजे स्थानिक कलाकार आहेत की म्हणजे जेव्हा आपण हो. इथे असतो तेव्हा बरोबर आहे, हे स्थानिक कलाकारच आहेत. पण मी ना मागच्या वर्षी एक पोस्ट टाकली होती जी ह्या प्रश्ना रिलेटेड आहे. त्याच्यात मी असं विशेष नमूद केलं होतं, की युजली आपल्याकडे स्थानिक कलाकार म्हणजे कमी पैशात आणलेले, कमी कामासाठी आणलेले किंवा छोट्या सीनमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आणलेले असं समजलं जातं. पण आपण स्थानिक हा शब्द काय एवढा म्हणजे मी सगळ्यांना असं म्हणालो होतो तेव्हा, की स्थानिक हा शब्दाचं वेटेज एवढं कमी का कन्सिडर केलं जातंय? तर इथे तो स्थानिक आहे ही माहिती आहे फक्त. ही इन्फॉर्मेशन आहे. हे प्रोफेशन नाहीये किंवा ही कॅटेगरी नाहीये किंवा बाकी काहीच नाहीये. तो स्थानिक आहे कारण म्हणजे उद्या समजा मी पुण्यामध्ये शूट करतोय आणि मी दीपक आणि काकांना पुण्यात बोलवलं, तर मग मी काय म्हणणार? पुण्यातल्या आर्टिस्टना स्थानिक म्हणणार का? तर मला असं वाटतं, की आपल्याकडे बऱ्याच टर्म्स ह्या हळू उगाचच डिग्रेड करून ठेवलेल्या आहेत. स्थानिक कलाकार म्हणजे कमी कामवाले, स्थानिक कलाकार म्हणजे फुकटात आणायचे, स्थानिक कलाकार म्हणजे त्यांना काही येत नाही. तर असा प्रश्न नाहीये. स्थानिक हे माहितीपुरतं आहे, की ते स्थानिक आहे. आता ते का स्थानिक आहेत? तर अर्थात मी जिथे शूट करतोय आणि जर मी रिअलिस्टिक शूट करतोय, तर मला ते इतकं खरं पाहिजे म्हणजे म्हणजे आपल्या मध्यंतरी नाही का त्या तुम्हाला माहितीच असेल की कुठले तरी सर आहेत त्यांचं नाव मला आता आठवत नाही पण किल्ले निवतीच्या डोंगर पठारावर मिळणारी करवंद आणि कुठेच मिळत नाहीत असं एक त्यांचं मी इंटरव्ह्यू बघितला होता. ती करवंद, त्याचा रंग, त्याची टेस्ट ही त्या डोंगर पट्ट्याच्या अलीकडे पलीकडे सिंधुदुर्गात पण मिळत नाही. मग खूप सिंपल कारण आहे, की इथे लहानाचं मोठी झालेली माणसं, त्यांची स्किन, त्यांची भाषा, त्यांचं टोन म्हणजे आपण आता नॉर्थ इंडियन लोकांविषयी असं बोलतो किंवा गायकांविषयी बोलतो, की त्यांचे आवाज खूप पहाडी असतात. आता पहाडी आवाज म्हणजे काय? तर ऍक्च्युअली ते पहाडावर राहिलेले आहेत त्यांचे पूर्वज. त्यांना लांबनं हाका माराव्या लागलेल्या आहेत. आणि बरोबर. म्हणून त्यांचा आवाज हेरिडेटरी तसा सेट झालाय आणि म्हणून तो पहाडी आवाज आहे. तेच आपण साऊथ इंडियन खाली गेलो तर आपल्याला हस्की आवाज आहेत, बेस मधले आवाज आहेत. हरिहरन असेल, एस.पी. बालसुब्रमण्यम असेल, कविता कृष्णमूर्ती असेल, तर आपल्याला म्हणजे काय आहे तर तिथली भौगोलिक परिस्थिती तिथल्या माणसाला घडवत असते. आणि मला जर बरोबर. काहीतरी वास्तववादी करायचं असेल, तर मला इथे घडली गेलेली कलाकार हवेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आता त्यांच्या अभिनय शैलीचा आला. अभिनय चांगला आणि वाईट करणारी मंडळी इथेही आहेत, मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, जगात आहेत. म्हणजे उत्तम ऍक्टिंग करणारे आणि अगदी भयंकर ऍक्टिंग करणारे. त्यामुळे तो तर प्रश्न तसाच येणार होता, की अरे ऑडिशन घ्या, सिलेक्शन करा, त्यांची अभिनय क्षमता बघा, ते स्वतःला किती सरेंडर करून देतात. बरं, ज्या परिस्थितीमध्ये मी शूट करणार होतो, पावसाळा सगळा, त्या परिस्थितीमध्ये तर म्हणजे काय म्हणतात ना, पायाखालनं साप फिरतायत, जंगली प्राणी आमच्या लोकेशनच्या आजूबाजूला फिरायचे. उन्हाळ्यात जेव्हा शूट सुरू केलं तेव्हा तर मण्यार खुर्सा आम्हाला रोज रस्त्याच्या बाजूने दिसायचे. आता ह्या सगळ्याशी डील करायला तो कलाकार तसा पाहिजे ना. तो उद्या समजा म्हणाला, की "अरे मी नाही तिकडे जाणार, तिकडे मला साप दिसला." तर मग ते संपलंच ना सगळं. तर अशी अनेक कारणं होती, की जसं आता आम्ही देवगडमध्ये आहे म्हणून मी सांगतो, जसा देवगड हापूस आणि त्याची टेस्ट अजून कुठेही मिळत नाही. तसं सिंधुदुर्गातले कलाकार जसे घडले, ते तसे अजून दुसरीकडनं आणून ते कसे घडणार होते ना. सो बरोबर. त्या म्हणून आणि मला वाटतं हेच सगळं आहे जे भेराला खूप जिवंत बनवतंय. म्हणजे आता लोकांच्या रिएक्शन्स वरनं मला जे कळतं, की नक्कीच. कलाकार आणि लोकेशन, तिथलं वातावरण, त्यांची भाषा, त्यांचे आवाज, त्यांची एक्सप्रेस होण्याची पद्धत, त्यांचे रंग हे इतकं त्या निसर्गाचा भाग वाटतं, की त्याच्यात काहीच चिकट चित्र नाहीये. सो हा डिसिजन म्हणूनच होता. नक्कीच सर. आपण आपलं बरोबर आहे, योग्य आहे. कारण अभ्यासानुसार बोलणं हे खूप कमीच लोकांचं असतं. पण आमचं हो. म्हणणं की म्हणजे अशा काही तक्रारी आल्या आहेत, की अ, हं, रात्रीचं खेळ सीरियल असू दे, म्हणजे वेतोबा असू दे, हं. बऱ्याच ठिकाणी असं आलेत, की आम्हाला संधी म्हणजे असं
बऱ्याच ठिकाणी आढळलं की ज्युनियर आर्टिस्ट मध्ये काम मिळतं किंवा इथे चांगले चांगले कलाकार प्लॅटफॉर्म मिळत नाही, वाव मिळत नाही. आपले मोठे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे प्रसिद्ध आहेत कलाकार, पण तिथे त्यांना जेवढं आपल्या कलाकारांना नवोदित होतकरूंना प्लॅटफॉर्म मिळत नाही. अशा काही गोष्टी निदर्शनास झाल्या. आपण सखोल अभ्यास करून मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. तर आता मी इथे एकच मी थोडा वेळ घेतो. बोला. काय होतं म्हणजे आता मी हे स्पेशली सिरियल या माध्यमाविषयी, या तुमच्या माध्यमा थ्रू सिरियल विषयी थोडस सगळ्यांना एक माहिती द्यायला आवडेल, कारण मी सिरियल मध्ये काम केलेलं आहे आणि मी पुण्या मुंबईमध्ये हे त्यातून स्ट्रक्चर कसं असतंय बघितलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं की स्थानिक कलाकाराला संधी कोण देतंय आणि कोण देत नाहीये हे आपल्याला ह्याच्याविषयी माहिती खूप कमी असते. आणि होतं असं की आपण आपल्याला ज्याने निवडलंय आपण त्या माणसाविषयीच तक्रार करत बसतो की ह्याने मला निवडलं किंवा ह्याने मला नाही निवडलं किंवा हे असं आहे तसं आहे. पण मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की टेलिव्हिजन इंडस्ट्री ही एका कॉर्पोरेट इंडस्ट्री सारखी रन होते. हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं एमएनसीज मध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मूळ कंपनी अमेरिकेतली असते, त्याचं कुणीतरी एक ब्रँच मुंबईत असते, त्याची एक ब्रँच पुण्यात असते आणि तिथे इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुण्यात इंटरव्ह्यू घेणारा जो कोणी आहे त्याला स्वतःला एकट्याला ठरवून ते चालत नाही. तो एका चेन मध्ये ते पोहोचवतो. मग तो भले कितीही जरी म्हटला की अरे मी त्या माणसाला प्रत्यक्ष बघितलंय, मला तो चांगला वाटतोय, तो करेल असं वाटतोय, सगळ्यात वर बसलेला माणूस नक्की कशा पद्धतीने बघतोय हे आपल्याला माहित नाही. तर स्पेशली सिरियल्सच्या बाबतीत सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की इथे वैयक्तिक होण्याचं काहीच कारण नसतं. ही खूप मोठी चेन आहे. खूप ज्युनियर सिनियर ज्युनियर ज्युनियर सिनियर अशी चेन आहे. म्हणजे इव्हन चॅनल्स, आपल्याला असं वाटतं की अरे क्रिएटिव्हली माझे टॅलेंटच कळत नाहीयेत. तसं नाहीये ते. चॅनलचे जे तिथे बसलेले आहेत ना, प्रोडक्शन आणि चॅनल हे दोघांचेही टीम बसलेले असतात. मॅनेजमेंट टीम, मार्केटिंग टीम, डिरेक्शन टीम ते ठरवत जातात की अरे काय 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 करावं. आणि बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती तिला संधी समजा दिली आणि त्याचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर टेलिव्हिजनच्या बाबतीत आपल्याला माहितीये की टीआरपी काउंट होतो. बरोबर. मग तिथे एक रिसर्च टीम बसलेली असते, ती ठरवते की अरे हे जे आता नवीन पात्र आलंय ना हे लोकांना आवडतंय. ह्या 4 दिवसाचं शूट होतं, पण या 4 एपिसोडमध्ये आपला टीआरपी जरासा वर गेलाय. मग त्यांना असं लक्षात येतं की अरे हे पात्र लोकांना आवडतंय, ह्याचं जरा अजून ट्रॅक वाढवा. पण तेच त्याच्याबरोबर समजा दुसरी एक व्यक्ती आहे, त्याचा जेव्हा रोल होता तेव्हा टीआरपी नाही तेवढा चालला, तर ते म्हणतात की ओके हे आत्ता जरा बाजूला ठेवा. आता ह्याच्यात पर्सनली घेण्यासारखं काहीच नाहीये. कारण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ऍक्टर हा एखाद्या प्रॉडक्ट सारखा असतो. जो माल खपतोय तो जास्त दिवस दुकानात ठेवा, जो नाही खपत आहे त्याला जरा बाजूला ठेवा, कारण त्याच्यावर खर्च करण्यात अर्थ नाहीये. बरोबर. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की खूप वैयक्तिक लेवलला कोणी काही करू शकत नाही. खूप मोठी चेन आहे ती, सिस्टीम आहे ती. एवढंच. नक्कीच सर. खूप छान आपण मार्गदर्शन करत आहात. आपल्याला शुभेच्छा येत आहेत आणि खूप खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. तर आता मी थोडं कोयंडे सरांकडे वळतोय. तर तुम्ही या चित्रपटात सरपंचाची भूमिका करतात, तर याबद्दल आमका जरा जाणून घेऊ नक्कीच आवडत. कोयंडे सर. नमस्कार. हा नमस्कार. सरपंचाची जी भूमिका यशस्वी झाली किंवा लोकांना आवडला किंवा लोक गाळीव पण घालतात काय काय हा सगळा श्रेय दिग्दर्शक सरांचा. कारण कसं त्याच्या अगोदर मी सिरियल करत होतोय, पण हे माझं पहिलंच पिक्चर आहे. आणि पहिल्याच पिक्चरने आमचा अगदी जर्मनीत घेऊन गेले, फ्रान्समध्ये घेऊन गेले, म्हणजे सगळीकडे पिक्चर पोहोचलो. म्हणजे भारतात सगळीकडे पोहोचलो आणि जगाच्या पाठीवर पण पोहोचलो. तर एक मालवणी पिक्चर एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच गेलेलो आणि अशा पिक्चरमध्ये एक महत्वाची भूमिका करून मिळतात, या माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. म्हणजे जेव्हा कुडाळमध्ये ऑडिशन झाले ना तेव्हा आमचं वाटलं पण नव्हतं की आपण सिलेक्ट होऊ, पण त्यांच्याकडे काहीतरी विचार घेणे किंवा भूमिकेसाठी काहीतरी योग्य दिसता
पण ते गेल्यानंतर आम्ही घाबरत होतो. कारण दिग्दर्शकांना ते भीतीच वाटतात की काय दिग्दर्शक ओरडतील किंवा काय करतील सांगता येत नाही. पण हे एवढे फ्रेंडली होते ना की त्यांच्याने अगदी सहज म्हणजे आमका कळलंच नाही की हे नेमके काय करतो. पिक्चर जेव्हा आम्ही बघितलो अरे बाप रे काय झाला आमका खय नेऊन ठेवल्याने या पिक्चर बघितलं आमका कळलं. तो पण आमका तेवढी त्याची म्हणजे गांभीर्य तेवढा कळला नव्हतं की या रोलमध्ये नेमक्या काय ते एक्झॅक्टली सांगायचे की तुमका फक्त एवढाच करूचा तुमच्याकडे हा ऑलरेडी मी सांगते तेवढाच करा. त्यामुळे सगळा श्रेय दिग्दर्शकांचा की त्यांच्यानी सांगितल्याप्रमाणे ना सगळे कलाकार त्या त्या जागी बसले व्यवस्थित त्या तेवढा केल्याने आणि जेव्हा पिक्चर इलो आमचा पहिल्यांदा दाखवले तेव्हा आम्ही अवाक झालो. अरे काय या घडलं आपल्या हातून आपण कधी असा एवढा केलेलाच नाही. त्यामुळे आताचा कौतुक होता तर खरोखर आमचा अभिमान वाटायचो आणि खूप आनंद वाटतो खूप समाधान वाटतं की अरे काय आपल्या हातून घडलाय. नक्कीच कारण त्यांच्यानी मगाशीच सांगितले की मी नाट्य दिग्दर्शक म्हणून थोडं थांबलंय, कालावधी घेतले आणि जो अभ्यास केलाय आणि भेरा चित्रपट आणलाय. खरोखरच म्हणजे अभ्यास करून काम करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यानंतर तुमचा जो निकाल रिझल्ट लागतो तो खूप वेगळंच असता. भेरा या चित्रपटात भेराच्या मुख्य भूमिकेत दीपक जोईल तू काम करतोस. खूप खूप शुभेच्छा. तू काय सांगशील? पात्राविषयी सांगायचं झालं तर एक मूकबधीर पात्र आहे आणि खूप निरागस, खूप प्रेमळ, सगळ्यांना मदत करणारा आणि तो त्याच्या गावातच राहणार. त्याचं बाहेरच्या आजूबाजूच्या गावांशी तितका संपर्क नाहीये आणि गावातल्या माणसांशी मोजकी माणसं आहेत ती त्याच्या जवळची आहेत आणि त्यांच्याशी तसं बोलणं जास्त असतं. तर असं ते एक पात्र आहे आणि मुळात हे पात्र करताना दादानी आम्हाला म्हणजे सगळ्याच आर्टिस्टना खूप मोकळीक दिली की तुमच्याकडून काय येतंय ते दाखवा. तुम्हाला काय येतंय. आता एखादा सीन असेल तर तुम्ही कितपत जाऊ शकता हे तुम्ही तुमच्याकडून येऊ देत. जर काय चुकलं कमी पडत असेल तर मी सांगतो आणि त्यामध्ये पात्र करताना खूप मजा आली आणि लोकांना आवडतंय ते आता खूपच. आता कसं वाटतं? आता खूप कसं छान वाटतं वाटतं. खूप तुका? हो हो खूप खूप मस्त बरं वाटतं. वाटतं. होय बरं वाटतं बरं. नाही चेहऱ्यावर तुझं हास्यच सांगतात खोलून हसतच म्हणजे हसणं सुद्धा हसण्याचा जो प्रकार असतो म्हणजे मनापासून हसणं हा खूप वेगळा असता. चमकता म्हणजे खरोखरच आमका अभिमान वाटतं तुमचा बरा वाटतं. आणि मालवणी चित्रपट म्हणजे मालवणी नाटक असू दे मालवणी चित्रपट आज 7 समुद्रापार गेलो आणि तिथे झळकलो. ह्या सगळ्या मालवणी माणसांका बऱ्या वाटण्यासारख्या खूप कौतुकास्पद कामगिरी असा. संतोष साळसकर म्हणतायत पत्रकार कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक कलाकार खूप चांगले आहेत पण त्यांना तेवढा म्हणजे ते मागासच्या विषयावर ते बोलतात नंतर आपण बोलूच. तर 7 समुद्रापार चित्रपट जाऊन फेरो चित्रपट जाऊन झळकता आणि जेव्हा झळकलो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय होती काय सांगतात श्रीकांत सर? खरं सांगू का मी म्हणजे मला आधीपासूनच ना असे अनुभव अशा पद्धतीने आलेत की प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं काम करा. खूप म्हणजे काम करत असताना तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे कराल ना त्याचं काही ना काहीतरी बरं होईल भलं होईल हे आधीपासून अनुभवलेलं आहे नाटकांमध्ये. पण कारण चित्रपट बनवत असताना हे ठरवता येत नाही तुम्हाला की मला कुठले कुठले अवॉर्ड्स हवेत मला कुठे कुठे जायचंय हे ठरवता येत नाही. ठरवू पण नाही त्याने गणित फसतातच. कारण कितीही वेळा तुम्ही रोज समजा तुम्ही कॅरम खेळत असाल तर तुम्ही असं म्हणत नाही शकत की मी आज जिंकणार. तुम्हाला ते एक एक प्यादं पुढे सरकवतच ते बुद्धिबळ खेळावा लागतो कॅरम खेळावा लागतो तसंच आहे ते. तर मला पहिल्यांदा जेव्हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आम्ही सिलेक्ट झालो ना तेव्हाच आम्ही म्हणजे मी स्वतः आणि आम्ही असं होतो की कारण एकतर नुकतंच तो टप्पा संपला होता की या फिल्मसाठी घेतलेले कष्ट म्हणजे आम्ही फक्त फाईट देत होतो प्रोडक्शनच्या वेळेला पोस्ट प्रोडक्शनच्या वेळेला फिल्म कम्प्लीट होईपर्यंत ते फाईट संपतच नव्हती. म्हणजे त्या फाईट विषयी तक्रारच नाहीये कारण की त्याशिवाय ते तयारच झालं नसतं.
पण जेव्हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला ती सिलेक्ट झाली, कारण पिफ आपण जे म्हणतो, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, हे मराठी फिल्म्स मधलं एक महत्वाचं पाऊल आहे. तर आम्ही जेव्हा 50 फिल्म्स मधनं मोजून 7 फिल्म्स सिलेक्ट केल्या जातात मराठी कॅटेगरीमध्ये, त्याच्यात भेरा होती. इथेच आधी एकतर मला खूप मोठं, म्हणजे काय म्हणतात ना, असा एक आपण दीर्घ श्वास घेऊन आपण ध्यानाला बसतो तसं मला काहीसं झालं, की मी खूप ऊर भरून आला आणि अरे चला, पहिली पोचपावती आपल्याला मिळाली. तर तिथेच खूप खूप आनंद झाला होता. एकीकडे इतक्या दिवसाच्या कष्टाचं चीज झाल्याचाही आनंद होता, आणि दुसरीकडे अरे आता जबाबदारी वाढली, हाही एक फील होता. कारण काय होतं, तुम्ही काहीतरी करता आणि ते जर आलं गेलं काय कोणाला माहितीच नाहीये असं जर झालं, तर मग गिल्ट येतो, की अरे आपण एवढं सगळं केलं आणि त्याचं काहीच नाही झालं. पण जेव्हा पहिली एक पोचपावती मिळते ना, तेव्हा ती जबाबदारीची जाणीव अजून होते. आणि मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं म्हणाल किंवा इंटरनॅशनल लेवलचं म्हणाल, तर पहिलं आलं होतं दॅट इज कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये, फ्रान्समध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कान्स फिल्म मार्केट होतं. म्हणजे 2 प्रकार असतात. एकीकडे फेस्टिव्हल आणि दुसरीकडे फिल्म मार्केट. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट, म्हणजे मी खूप आभार मानतो त्यांचे सगळ्याच प्लॅटफॉर्मवर. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आपली फिल्म सिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त याने ते 3 मराठी फिल्म्स फक्त फिल्म मार्केटला घेऊन जातात. फिल्म मार्केट म्हणजे फिल्मचा बिझनेस. तिथे विकणारे आणि विकत घेणारे एकत्र आलेले असतात. जसं आपल्याकडे इफी मार्केट पण असतं. तर तिथे जेव्हा भेरा सिलेक्ट झाली, तेव्हाचा आनंद वेगळाच होता. म्हणजे खरं सांगू का, की एखादी आई 9 महिने त्या कळा सहन करते, त्याच्यानंतर मग त्या बाळाला ती सांभाळते, मान धरत असतं ते, आणि ते बाळ जेव्हा पहिल्यांदा चालायला लागतं ना, पहिलं पाऊल, 2च पावलं टाकतं ते, किंवा ते पहिल्यांदा आई म्हणतं, तेव्हाचा काय आनंद असेल तो ह्या गोष्टींनी मला मिळाला. कारण आम्ही सगळ्यांनी अक्षरशः बाळासारखं जपलेलं आहे त्या भेरा या फिल्मला. आणि जेव्हा ही पहिली पावलं पडायला लागली ना त्याची, तेव्हा आम्हाला एक्झॅक्ट तो फील होता. म्हणजे आम्ही खरं सांगायचं तर ना, आम्ही कधीच हा आनंद काहीतरी जंगी पार्टी, हिप हिप हुर्रे वगैरे एकदम डान्स बिन्स असे कधीच नाही सेलिब्रेट केले. कारण की आम्हाला असं होतं की अरे, आपण ज्या ज्या कष्टातनं ती तयार केली आहे, ज्या विषयावर आपण ती तयार केली आहे, त्याच्यात त्याच्यात उड्या मारण्यासारखं काही नाहीये. ते खूप सेलिब्रेशन पण खूप शांतपणे करायचं आहे. खूप छान आहे. कारण की ते सगळं तयार करतानाचं जे सोर्स आहेत ना, ते अजून पूर्णपणे गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळे खूप उड्या न मारताच आमचे छोटे-छोटे सेलिब्रेशन असतात शांतपणे, की अरे येस, आपला प्रवास सुरू झाला. सो खूपच मजा येतेय. खूपच छान वाटतंय. नक्कीच खरोखरच भारावून जातोय मी. कारण असं माझ्या निदर्शनास कधीच आलं नाही, की एखादा चित्रपट झाला, प्रोमो झाला आणि सेलिब्रेशन हे खूप खूप. पण तुमची जी अभ्यास वृत्ती किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या अगोदर तुम्ही थिएटर्स म्हणजे प्रत्येक होय. तालुक्यामध्ये, गावामध्ये पोहोचून तिथे चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय प्रयत्न आणि संकल्पना खरोखरच म्हणजे मालवणीत सांगायचं तर लय भारी आवडली, खूप आवडली. आणि आतापर्यंत 21 तारखेक चित्रपट प्रदर्शित झालो. त्याबद्दल हो. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशी तुमच्या आठवणीत राहणारी एखादी म्हणजे प्रतिक्रिया बऱ्याच आल्यात म्हणजे आम्ही ऐकतोय सगळं, हो. बघतोय सगळं. पण अशी आठवणीत म्हणजे तुमच्या विस्मरणात म्हणजे हो. विचार करू लावणार अशी प्रतिक्रिया कोणती अशी इलीत काय? काय सांगशाल? समजलं ना अ, चित्रपट? हो, हो, हो. मी थोडंसं तीन वेगळ्या कॅटेगरीतल्या सांगेन. 3 ओके. वेगळ्या जागांवर झालेल्या प्रतिक्रिया सांगेन. अ, चालेल. एक तर म्हणजे एकतर इथे सिंधुदुर्गात जेव्हा आम्ही शोज केले ना, तेव्हा आलेल्या काही प्रतिक्रिया अशा होत्या, की शक्य झाल्यास या विष्णूला ऑस्कर अवॉर्ड द्या, ही एक प्रतिक्रिया होती. दुसरं, कालच आम्ही एका आजींना भेटलो, ज्यांना आता फिल्म बघून किमान 2-3 आठवडे झाले असतील. त्या म्हणाल्या, की बरं त्या त्या आजींचं वय साधारण 80-85 आहे.
त्या म्हणाल्या, अहो फिल्म बघून आले, त्याच्यानंतर 3-4 दिवस हा विष्णू डोळ्यापुढे सारखा फिरत होता. म्हणजे 3-4 दिवस झाले तरी तो मध्ये-मध्ये दिसायचा, आठवत राहायचा तो कुठे चाललाय, कुठे नाही. ही एक हुरहूर असेल. आज सकाळी शाळेत आम्ही एका शो केला, तर तिथे शिकवणाऱ्या एक चित्रकला शिक्षक बाई आहेत. त्यांना वेगळीच भावली फिल्म. त्या म्हणाल्या, की हा चित्रपट बघितल्यानंतर आत्ताच्या मुलांना कळेल, की आपली आई, गावाकडे आपली आई आपल्यासाठी काय सोसत असते, काय ती कशी जगत असते, याची जी जाणीव आहे ती या फिल्ममधनं होईल. किंवा आपण असं म्हणूया, की अजून एक आलेली कमेंट अशी आहे, की अ, भारतीय चित्रपट म्हणजे क्लासिक सिनेमा ऑफ इंडियन सिनेमा ह्या कॅटेगरीत ही फिल्म गृहीत धरावी, अशी एक कमेंट आली. त्याच्यानंतर अभिराम भडकमकर जे आहेत लेखक, त्यांनी मुंबईमध्ये बघितलं तर ते ह्याला चित्रकाव्य म्हणाले. त्यांनी या फिल्मला चित्रकाव्य म्हणालंय, की एखादी कविता चित्राच्या स्वरूपात दाखवत जावी, तसं हे वाटतं. किंवा आणखीन एक कमेंट आली होती ती म्हणजे एखाद्या काही कादंबऱ्या वाचताना आपल्याला चित्रपट बघतो का काय असं वाटतं, पण काही चित्रपट बघताना आपल्याला आपण कादंबरी वाचतोय असं वाटतं, आणि असं खूप क्वचित होतं. हे एक झालं. आणि अतुल पेठे सर जे आहेत पुण्याचे, त्यांनी तर इतकं भरभरून कौतुक केलं या चित्रपटाचं, की ते म्हणाले, की म्हणजे ही मराठी फिल्म फॅन्ड्री असेल, कोर्ट असेल, ह्या ज्या सगळ्या फिल्म्स आहेत, जिथे परत एकदा अभ्यास दिसतो, जिथे सिनेमा हा एक्सपिरियन्स मिळतो. तर बरोबर. फॅन्ड्री आणि कोर्ट नंतर हा अनुभव देणारा चित्रपट आहे हा. असं खूप आहे. म्हणजे जो बघतोय माणूस तो आणि कुणीच ना वरवर कौतुक नाही करत आहे. म्हणजे लक्षात राहणारी गोष्ट ही आहे, की कारण काही जणांना व्यक्त होता येतं, काही जणांना नाही व्यक्त होता येत. पण कोणीच ना वरवर व्यक्त नाही होत आहे. म्हणजे रिएक्शन देणारा सुद्धा कष्ट घेतोय रिएक्शन द्यायला. हे मला खूप छान वाटतंय, की अरे मी नेमकं कसं सांगू यांना, की मला काय वाटलंय. याच्यासाठी खूप एफर्ट्स घेतले जातात. ते खूपच छान आहे. म्हणजे आम्ही आत्ता भारावूनच गेलेलो आहोत एकूण. नक्कीच म्हणजे बाकीच्या गोष्टी बाजूलाच, पण भेरा या नावातच खूप काय दडलेला असतं, खूप काय लपलेलं असतं. आणि म्हणजे भेरा शब्दच भारी आहे. म्हणजे होय. पुढे काय आता गोष्ट वेगळीच, पण नावावरूनच खूप काय सगळ्या गोष्टी अशा एकदम मनाकशे लागत जातात. तर बरोबर. 21 तारखेक आपलं भेरा चित्रपट प्रदर्शित झालं कोकणात, की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये. तर हो. कोकण वासियांकडून, विशेषतः मालवणी माणसांकडून तुमच्या काय टीमच्या अपेक्षा आहेत? ओके. खूप सिंपल भाषेत सांगतो मी. अ, ही ही कलाकृती बनवत असताना अदरवाईज आपण मनोरंजनासाठी एखादा चित्रपट, वेब सिरीज, YouTubeवर काहीतरी बनवतो, सीरियल बनवतो. खूप लोकं खूप बनवतात. आता तर काय मोबाईल असल्यामुळे सतत कंटेंट तयारच होत असतो. पण कुणीतरी त्याच्यावर 3 वर्ष का घातली आहेत? म्हणजे पहिलं अक्षर लिहिण्यापासून अभ्यास करून प्रत्येक टप्पा का बनवलाय? त्याच्यावर तेवढा वेळ का खर्च केलाय? त्याच्यावर तेवढा पैसा का खर्च केलाय? का काय का ती फिल्म आम्ही स्वस्तातल्या कॅमेरावर शूट का नाही केली? का आम्ही ती 15 दिवसातच संपवून नाही टाकली? आम्ही 45 दिवस कशाला काम करत होतो? आम्ही 5-5 सेकंदाच्या फ्रेमसाठी एवढे कष्ट का घेतले? तर ह्याचं एकमेव कारण हे होतं, की आम्हाला अ, करमणूक नावाच्या हॉटेलमध्ये जो गिराईक येईल, त्याला स्वादिष्ट डिश द्यायची. नाहीतर हॉटेल स्वस्तातले पण असतात आणि महागडे पण असतात. पण याच्या मध्यावर कुठेतरी एक हॉटेल असतं, जे वर फॅन असतो, छान स्वच्छता असते आणि उत्तम चव असते. तर ती जी हॉटेल्स असतात ना, जिथे उत्तम चवीचं एक प्लेट खायला मिळते, तर ती तशी बनवलेली अशी फिल्म आहे. तर आता मला सगळ्यांना रिक्वेस्ट एवढीच आहे, की आम्ही खूप धडपड करतोय तुमच्यापर्यंत फिल्म घेऊन यायची. खूप प्रयत्न करतोय. फक्त फुकटात दाखवत असाल तर आम्ही बघू. लिंक असेल तर पाठवा. एवढे पैसे आम्हाला परवडणार नाहीत. हे मान्य आहे मला, कारण की कदाचित तुमची निराशा झाली असेल मोस्ट ऑफ द टाईम याच्या आधी.
कारण उगाच कोणी असं म्हणत नाही. कुठेतरी कधीतरी पैसे वाया गेलेले असतात काहीतरी बघून, म्हणून मग एक भीती असते. पण आता एवढं सिद्ध झालोय. बरं असंही नाहीये की आम्ही फिल्म बनवल्या घेऊन आलो आणि म्हणालो की अहो मालवणी आहे तुमका येऊ गया द्या ₹100 असं पण नाहीये. आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ते प्रॉडक्ट टेस्ट केलंय, चेक केलंय. त्याच्यानंतर ते लोकल लेवलला चेक केलंय, जाणकारांकडनं चेक केलंय आणि आता आम्ही म्हणतोय की आता हे खरंच चांगलंय. आता या हे बघायला. तर सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की आम्ही त्याच्यावर वेळ आणि पैसा खर्च केलाय आणि तुमच्याकडनं जे पैसे मागतोय त्याच्यात आम्ही काही बंगले आणि गाड्या घेणार नाही आहोत. तुम्ही जे आम्हाला देणार आहात ना ती आपल्या कलेची पोचपावती असणार आहे, मानधन असणार आहे. आणि बरं आम्ही असंही काही म्हणत नाही आहोत की तुम्ही आम्हाला ₹300, ₹400, ₹500 द्या. काही आम्हाला कोणालाही काही फसवायचं नाहीये. पण एक जी योग्यता असते, जी आपण मानधन म्हणतो ज्याला, ते त्या योग्यता कारण परत आम्ही तुमच्यापर्यंत येणार म्हणजे काही आम्ही डायरेक्ट वरून कुठून येणार नाही. आम्ही एक गाडी करणार, प्रोजेक्टर आणणार, पडदा आणणार, स्पीकर आणणार, एक जागा बुक करणार आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगली थाळी वाढवायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर सगळ्यांना ही विनंती आहे की तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मोठ्या पडद्यावर अनुभव घ्यायची फिल्म आहे. आम्ही का हे टुरिंग टॉकीज आपण त्याला म्हणतो. पूर्वी तंबू चित्रपट होते, तसं टुरिंग टॉकीजची सिस्टीम आम्ही का राबवतोय? कारण की छोट्या मोबाईलच्या पडद्यावर बघायची ही फिल्मच नाहीये. नंतर बघा तुम्ही आठवण म्हणून, पण त्याचा जो पूर्ण अनुभव आहे ना, तो मोठ्या पडद्यासाठी बनवलेला. आणि कित्येकांनी हे आम्हाला येऊन सांगितलं की अरे हे आपलंच कोकण आहे, हा आपला सिंधुदुर्ग आहे, ही आपली माणसं आहेत. आजची कमेंट अहो हा पाऊस आम्ही दर पावसाळ्यात बघतो, पण तुमच्या फिल्ममध्ये हा जादूचा पाऊस कुठनं आला, तो फिल्ममध्ये छान कसा वाटतो, इथपर्यंत कमेंट्स येतात. तर सगळ्यांना ही विनंती आहे की कृपा करून इतकी कष्टाने बनवलेली कलाकृती म्हणजे खरं सांगू का मातीचा गणपती कोणीतरी चित्रशाळेत बनवतं, तो फुकटात नाही देत कोणी. तुम्ही त्याला कलेचं मानधन देता ना त्याच्यात. आणि हे स्वस्तवाली कला पण नाहीये. छापाचे गणपती पीओपीचे काढलेले पण नाहीयेत. ही अगदी काय म्हणतात ना, माती आणल्यापासून त्यातले दगड काढून ती कालवून बनवलेली कलाकृती आहे. तर आपण मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती न्यायची आहे. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, छोट्या-छोट्या गावांमध्ये. तर या माध्यमातून तुम्हाला जर वाटत असेल, तर आम्हाला जरूर संपर्क करा. आम्ही तुमच्यापर्यंत ही फिल्म घेऊन येण्यासाठीच इथे आता मुक्काम ठोकलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. म्हणजे आम्ही प्रोजेक्टर आणि पडदा घेऊनच फिरतोय सगळीकडे. त्यामुळे तुम्ही बोलवा, आम्ही येऊच. नक्कीच भेराई चित्रपट आपला असा आणि खरोखर प्रत्येकाने तो बघूच अशी सोमेश्वर कला मंच घरातल्या टीमच्या वतीने सर्व कोकणवासियांना आवाहन करतोय की बघा भेराई आपलं जसा नक्की सर्वांनी बघा आणि सोमेश्वर कला मंच घरातलं टीम ह्याच्यासाठी सुद्धा आताच जाहीर करतो की प्रयत्न आम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करू जास्तीत जास्त प्रत्येक गावात कसं पोहोचण्यासाठी जेवढी काय आमच्याकडून होईल सहकार्य तेवढं आम्ही नक्कीच करू आणि सर्व कोकणवासी आणि विशेषतः मालवणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकांनी जास्तीत जास्त आपल्या गावात कसं शाळा कॉलेजमध्ये चित्रपट कसं लागायचं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करूया आणि खूप खूप आज बरा वाटला कारण भेरा चित्रपट आपलं जसा आणि आपली टीम जी काम करतात ती आपली जसा जास्तीत जास्त त्यांना आपण प्रत्येकाने सहकार्य करूया आणि म्हाका पहिली थोडी भीती वाटली कोयंडे सरांका फोन केल्यानंतर की कारण चित्रपटाचे दिग्दर्शक किंवा चित्रपटाचं नाव झाल्यानंतर मुलाखत पटकन कोण देणार नाही. म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असे काही आमचे कोकणातले स्टार आहोत की फोन करून मुलाखत द्या म्हणून लाईव्ह मुलाखत ठेवूया. तर म्हणजे आमचं गोष्ट आमचं चांगलंच असतं की आपल्या माणसाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं किंवा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे. आता आपलं जे सूक्ष्म मार्गदर्शन म्हणजे अभ्यासपूर्वक आपण व्यक्त झाला इथे हे खूप मोठं आहे आणि यातून जर आता होत करून नवोदित दिग्दर्शक असू दे किंवा कलाकार असू दे त्यांनी जर बोध घेतला शिकलं तर बरंच काही ते आयुष्यात घडू शकतात करू शकतात आणि ह्यासाठी त्यातून ह्या मुलाखती वगैरे ठेवल्या जातात. तर खूप बरं वाटतं मी जास्त आज मालवणीत बोलतोय तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित घरातलं हे नाटक आहे. या नाटकातून जनजागृती करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे घरातली एक चळवळ सुरू केलेली आहे
आणि ही चळवळ प्रत्येक कोकणवासियांपर्यंत पोहोचण्याची, प्रत्येक घराघरात पोहोचणं गरजेचे आहे. तर या चळवळीविषयी जर आपण ऐकलं असेल तर आपण या चळवळीविषयी काय सांगाल? कारण गोविंदे सरांची मुलाखत झालेली आहे मागे. त्यांनी एक या घरातलं घरातलं कविता सुद्धा केलेली आहे त्यांनी. तर या घरातलं चळवळीविषयी श्रीकांत सर आपण काय सांगाल? म्हणजे आम्ही आता याच्या मुलाखतीच्या आधीच गोविंदे काकांबरोबर मी बोलत होतो. तुम्ही पाठवलेलं सगळं तर ते वाचलंच होतं आणि काकांनी मला इन डिटेल सांगितलं की ही चळवळ काय आहे, हे नाटक काय आहे. तर अर्थात हे सगळं गरजेचंच आहे. म्हणजे ते केलंच पाहिजे. ते खूप महत्वाचं पण आहे. फक्त मला स्वतःला एक माझं ऑब्झर्वेशन, निरीक्षण असं आहे की एकीकडे म्हणजे काय म्हणतात ना, सगळ्याच बाबतीत, सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच फील्डमध्ये, सगळ्याच माध्यमांमध्ये काय हवंय आणि काय नकोय ह्याच्यामध्ये ते का हवंय आणि का नकोय हे प्रॅक्टिकल लेवलला बऱ्याचदा लोकांपर्यंत पोहोचतच नाही. कारण होतंय असं की इव्हन आम्ही अभिनय क्षेत्रात सुद्धा आता हे बघतो किंवा मी थिएटरचे वर्कशॉप घेतो तेव्हाही मी हे बघतो. बऱ्याचदा आपली तक्रार असते की अरे सगळेजण ते मोबाईल घेऊन बसलेत, सगळेजण ते मोबाईल घेऊन बसलेत. पण आपण जर विचार केला की आम्ही जर या पिढीत जन्माला आलो असतो तर कदाचित आपल्याही हातात तो मोबाईलच असता. तर आता गरज ह्या गोष्टीची आहे मला वाटतं की हे चुकीचं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते का चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या बाजूला बरोबर काय आहे आणि ते केल्याने काय होतं ह्याचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळणाऱ्या गोष्टी जेवढ्या तयार होतील, म्हणजे तुम्ही तर करताच आहात, तुम्ही लोकांपर्यंत आणताय, लोकांना उदाहरण देताय. पण आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी सिंधुदुर्गात जेवढं फिरतोय मला स्पेशली मागच्या 4 वर्षात प्लास्टिकचं प्रमाण जे दिसतंय तर मी काका आणि आम्ही कायम डिस्कस करत असतो की अरे आपण काय करू शकतो का ह्याच्यासाठी, आपण काय करू शकतो का. बरं गावांच्या ठिकाणी किंवा शहरांच्या ठिकाणी आपल्याला बाजूला थोडा कचरा दिसतो, इथे वस्तीचा संबंध तरी असतो, म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट रिलेट करू शकता. पण रिमोट गावं, रिमोट रस्ते ज्याच्या अलीकडे पलीकडे ना हॉटेल आहेत, ना लोक राहतायत, ना आणि काही, पण तिथेही ज्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा दिसतो, तर मला असं वाटतं की ह्या तुम्ही ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करतायत त्यांनी लोकांपर्यंत संदेश पोहोचतोय हे तितकंच खरं आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन जर म्हणजे या निमित्ताने मला हे सांगायला आवडेल, मला माहित नाही कारण मी आता इथे स्थायिक नाहीये आत्ता, पण आपण काही गोष्टी जर त्याच्या प्रत्यक्षात अंमलबजावणी करू शकलो आपल्या आपल्या ठिकाणी, आणि त्याच्यात माझी स्वतःची इच्छा अशी आहे की ती ती चळवळ म्हणून त्याला करावं लागायची गरजच पडता कामा नये असं माझं म्हणणं आहे. बरोबर, म्हणजे खरं तर तुमचंही असंच मत असेल की त्याला बरोबर, चळवळ हे नाव द्यावं लागतं. बरोबर. चळवळ कशाची होती? क्रांतिकारी कारकांची चळवळ होती जेव्हा देश पारतंत्र्यात होता, जेव्हा बरोबर. गोष्टी आपल्या हातात नव्हत्या. आता आपल्याच लोकांमध्ये आपल्यालाच एक चळवळ राबवावी लागतीये. हे खरं तर दुर्दैव. सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे की अरे अशा एखाद्या चळवळीची गरजच कशी संपवता येईल, इतकं बरोबर, कसं ते सगळं नॉर्मलला आणता येईल आपल्याला. बरोबर. याच्यासाठी जर केले तर मला वाटतं ते खरं यश असेल तुमच्या चळवळीचं. नक्कीच. हो, हो. नक्कीच. कारण चळवळ ही निर्माण झालीच नाही पाहिजे. कारण हे दुर्दैव आहे. कारण प्रत्येकाने ठरवलं तर ह्या गोष्टी निर्माण होणार नाही. पण आजच्या ज्या समस्या जर पाहिलं तर उद्या भयंकर परिस्थिती निर्माण होणार. त्यासाठी जसं आपण म्हणालो जसं ही चळवळ निर्माण झालं नाही, प्रत्येकाने विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तर आपण इथे बरोबर. वेळात वेळ येऊन आपण खरोखर योग्य मार्गदर्शन आणि बेरा चित्रपटाबद्दल सर्व ज्या काही गोष्टी बाबी सांगितल्या खूप भारावून गेलोय. आपले कोकणवासी सुद्धा पाहतायत. त्या सर्व तुमच्या टीमला, पूर्ण बेरा टीमला खूप खूप आमच्या सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्थेकडून, घरातल्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आम्ही निलेश अशोक जोशी म्हणतायत, भेरा घरातलो आणि घरास्तलोच. नक्कीच शुभेच्छा. भेरा गरजाकच होय आणि घरास्तलोच आमची शुभेच्छा असत मालवणीत सांगतोय. आणि नक्कीच आपण जास्तीत जास्त
आता मी आव्हान केलेलंच आहे. अडचण जास्तीत जास्त आम्ही गाव पातळीवर त्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि एखादं शो आयोजन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही दीपक कोंडे सर, सगळ्या सर तुमका खूप शुभेच्छा. प्रसाद खानोलकर सरांका सुद्धा शुभेच्छा सांगा. त्यांची सुद्धा काही मुलाखत घेऊची आहे. साकव कादंबरी मी पहिले ऐकलेलं होतं, पण योगायोगाने या बेहरा चित्रपटाची ती चित्रपटाची मुख्य गाभो कथा ती असा. तर खानोलकर सरांका सुद्धा खूप खूप शुभेच्छा सांगा आणि परत एकदा शुभेच्छा देत आहे. आणि आजची इथे आपण मुलाखत थांबवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. धन्यवाद. जय कोकण. थँक्यू. धन्यवाद.